सर्वांनी सावध बसा, सर्व महिला पुरुष सर्वांनी, आणि सर्वांनी डोळे बंद करा. टाईट बसा, सावधान बसा, डोळे बंद करा. आणि मी जसं जसं सांगेल तसं तसं तुमच्या मनात भावनेने ते प्रगट वस्तू करा. मी जशी प्रक्रिया करेल तसं तुम्ही करायचं. सर्वांनी डोळे बंद करा. केलेत बंद? तुम्हाला मला यशोदा व्हायचंय, व्हायचं ना यशोदा? बघा बघा त्या कृष्णाला आठवा जरा. त्याचं रूप कसं आहे? घुंगराळी केस आहे, पिवळा पितांबर धारण केला, बाजूबंद आहे, छुमछुम करणारे पैजण आहे, कमरेला कंबरपटा आहे, पिवळा पितांबर धारण केलाय. हा, आता त्याला तुमच्या मांडीवर बसवा. हा, बसला बघा तुमच्या मांडीवर तो. पर बसला तर बसला, पण शांत बसत नाहीये तो. बघा तो गडबड करतोय. जरा 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 धरा त्याला हाताने. हा हा, बसवा त्याला खाली. बसवला बसवला. आता त्याला स्नान घालायचंय आपल्याला. यशोदा व्हायचंय ना, मग आता यशोदा जसं करते तसं आपल्याला करायचंय. हा हा हा, बघा आता. हा, आता त्याच्या हळूच त्याच्या अंगावरचे कपडे काढा. हा, पिवळा पितांबर काढला त्याचा, काढलाय ना आपण. हा, मग आता तिथे तेलाची बाटली आहे बघा, हा वाटी आहे. हा, आता हळूच तेल घ्या आणि त्याच्या अंगाची मॉलिश करा. हळूच, नीट नीट. बघा तो तो इकडे तिकडे हातपाय हलवतोय. नीट जरा. हा हा हा, बघा बरोबर. हळूच तेल लावा, त्याची मॉलिश करा, पूर्ण पाठीची मॉलिश करा. हा हा, बरोबर. हळूच पुन्हा त्याला सरळ करा. पुन्हा त्याच्या हातपायाची जरा चांगली मॉलिश करा. केली ना? हा हा, मग आता बाथरूममध्ये जा, त्याला घेऊन जा, नळाचं पाणी सोडा. हा, पाण्यात हात घालून बघा, कारण माझ्याकडनं याची नाजूक त्वचा आहे. जास्त कडक पाणी असतं का म्हणे? जर जास्त कडक असेल तर थोडं थंड पाणी होतं. हा, तिथं बघा चांगल्या कंपनीचं सुंदर साबण आहे. हा, आता हळूच माझ्याकडनं याच्या अंगावर एक तांब्यात पाणी टाका. नीट नीट, केसावर नका टाकू, पहिले खांद्यावर पाणी टाका. टाकले? हा, हळूच साबण लावा. बघा तो साबण लावा. हा, आता परत एक साधं पाणी घ्या. हा, आता तिथे गावरान गाईच्या एक दुधाने भरलेला तांब्या आहे, लोटा आहे. आता माझ्या कणियाच्या केसावर ते पूर्ण दूध ओतताय ना? हा हा, बघा तरी दूध ओतलं की कशी जीभ बाहेर काढली आणि चाटतोय तो. बघा तो किती नटकट आहे. छोटेसे पुढचे 2 दात आलेत आणि जीभ बाहेर काढून तो दूध कसं पितोय बघा. हा हा, पूर्ण पूर्ण दूध ओतून टाका तांब्यातलं. ओतलंय ना? हा, मग आता पुन्हा साधं तांब्यावर पाणी घ्या. घेतलंय ना? आता पुन्हा माझ्या कणियाच्या अंगावर, डोक्यावर पूर्ण पाणी टाका. टाकलंय ना? हा हा, पुन्हा 1-2 तांबे पाणी टाका. हा, टाका. आणि आता ऐका, तुमच्या अंगावरची साडी जर कडक असेल, टिकल्याची असेल, तर त्यांनी अंग नका पुसू. माझ्या कणियाची त्वचा फार नाजूक आहे, तिथे कॉटनचा टॉवेल घ्या. कॉटनच्या साडीचा पदर असेल तर माझ्या कणियाचं पूर्ण अंग पुसा. पुसताय ना? हा हा हा, केस चांगले पुसा. जर माझ्या कणियाच्या केसात जर पाणी राहिलं तर माझ्या कणियाला सर्दी होईल. हा हा, बरोबर बरोबर आहे. हा, केस चांगले पुसा. आता त्याला तुमच्या हॉलमध्ये घेऊन या. आणलंय ना हॉलमध्ये? हा, मग आता बघा तिथे पावडर आहे, क्रीम आहे, काजळ आहे, आणि नवीन रत्नजडित पिवळा पितांबर आहे, पगडी आहे, मोरपंख आहे, कमरेला कंबरपटा आहे. हा, मग आता पहिले त्याच्या अंगावर पावडर टाका. हा, टाकले ना? मग आता त्याला हळूच पिवळा पितांबर घाला. हा, बगलबंदी घाला. छोटंसं शर्ट आहे बघा, ते परिधान करा. केले ना? हा हा हा, आता बघा हळूच त्याला काजळ लावा. नीट नीट. आपलं बोट मोठं आहे, त्याची नेत्र कमल फार नाजूक आहेत. हळूच माझ्या कणयाला काजळ लावा. लावलंय ना? हळूच. आणि उरलेलं काजळ त्याच्या कपोलाला, गालाला लावा, पायाला लावा, आणि उरलेलं तुमच्या केसाला पुसा. हा, पुसलंय ना? हा हा, आता बघा हळूच हळूच त्याला गंध लावा, टिकला लावा. लावलंय ना? बघा तो तुम्हाला काहीच करू देत नाही, हातपाय झडकतोय. आता एक काम करा, तिथं लोणी आणि खडी साखर आहे, माखणाने मिश्री आहे. बघा त्याचा मेकअप झाला की त्याला फक्त तुमच्याकडून हिसकावून पळायला, खेळायचं त्याला. कारण बाहेरचे मित्र त्याला आवाज देत आहेत ना, म्हणून तो पळायचा प्रयत्न करतोय. त्याला पळू देऊ नका. बघा त्याला. हा हा, तो चाललाय बघा निघून. त्याला धरा, कारण जर तुम्ही आंघोळ घातली, त्याला जर खाऊ नाही घातलं तर तो परत कधी येईल. म्हणून आता हळूच एक बोट लोणी आणि खडी साखरेचं घ्या, आणि माझ्या कणयाच्या मुखात तुमचं भरलेलं लोणी आणि खडी साखर त्याच्या मुखात द्या.
बघा चिमुकले 2 दात आहेत, तुमच्या बोटाला चावायचा प्रयत्न करतोय. फार नटखट आहे हा. दिले, पुन्हा एक बोट घ्या. त्याला खाण्यात मन नाही, त्याला फक्त खेळायचंय त्याला. हा हा हा, बघितलं, दिलं बोट. तुमच्या हाताला हिसका मारून तो पळून गेलाय. माहिती आहे तुमच्या मांडीवर. हळूच डोळे उघडा डोळे. आहे तुमच्या मांडीवर? आहे नाही ना? तो असंच करतो, मला माहिती आहे. तो भक्ताच्या स्वप्नात जातो, भगवत भक्ताला भक्तीचं वेड लावतो आणि पुन्हा त्याला दर्शनच देत नाही. तो असंच करतो, माहितीये मला. तो किती नटखट आहे, किती छली आहे. तो खूप त्रास देतो. खूप बरं वाटलं ना? छान पितांबर घातला होता ना, त्याचा शृंगार तुमच्या हाताने केला होता ना, असं वाटत होतं की माझ्या कृष्णाला कोणाची नजर लागता कामा नाही. एवढं भाग्य तुम्हाला मला प्राप्त झालं. काय पुण्य केलं होतं ते यशोदेने, काय पुण्य केलं होतं तिने, जे 3 टाइम माझ्या कृष्णाला स्नान घालत होती, त्याला खाऊ घालत होती, त्याला अंगाई गीत गाऊन झोपवत होती. महाराज तो गेलाय ना, जाऊ द्या त्याला, नका त्याच्या नादी लागू. तो असाच करतो. त्याच्या जर तुम्ही नादी लागलात ना तर तुमचा संसार उद्ध्वस्त करतो. तुमचं वाक्य मला आठवलं. देवाच्या नजरेला नजर भिडवली ना, तो संसार उद्ध्वस्त करतो. त्याच्या चरणाकडे नजर द्या. देवाच्या देव मंदिरात गेलात ना कधी, त्याच्या नजरेला नजर भिडवू नका, नाही तर तुकोबारायसारखं तो आपल्याला वाऱ्यावर सोडून जाईल. तो फार नटखट आहे. जाऊ द्या. तुम्ही शृंगार केलाय ना, तो कसा दिसत होता हो. सुंदर जरीची पगडी घातलेली आहे, घुंगराळे बाल आहेत, डोळ्यामध्ये काजळ घातलेलं आहे. आमच्या ब्रज रसिक संतांनी वर्णन असं केलंय, जरी की पगडी बांधे, जरी की पगड़ी बांधे, जरी की पगड़ी बांधे, सुंदर आंखों वाला, जरी की पगड़ी बांधे, सुंदर आंखों वाला, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा, है चंदा ये सावरा तारे ग्वाल बाला, है चंदा ये सावरा तारे ग्वाल बाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। सुंदर श्याम सलोना तेरी टेढ़ी मेरी चाल, सुंदर श्याम सलोना तेरी टेढ़ी मेरी चाल, हवा में सर सर करता, हवा में सर सर करता तेरा पीतांबर मत वाला, हवा में सर सर करता तेरा पीतांबर मत वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा।
अरे देख यशोदा माई, देवों का भी मन जलता, माथे पे तिलक है सोहे, माथे पे तिलक है सोहे, आंखों में काजर डारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। बंस बजाए तब मोर भी नाच दिखाए, तू जब बंस बजाए, तू जब बंस बजाए तब मोर भी नाच नचाए, यमुना लहरें उठती, यमुना लहरें उठती, और कोयल कूकू कूकू कूकू, यमुना लहरें उठती और कोयल कूकू गाए, हाथ में कंगन पहने, हाथ में कंगन पहने और गलवे जंती माला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। हो चरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, चरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। प्यारा हो, 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 प्यारा हो। प्यार से बोलो राधे राधे। जरी की पगड़ी बांधे है चंदाए सावरा, तारे ग्वाल जरी की पगड़ी बांधे ये सुंदर आंखों वाला, कितना सुंदर बाग बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा प्यारा। प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। किती सुंदर माझ्याकडे या दिसतो, पाहिली या वेद लागे, म्हणून तर त्याला मनमोहन म्हणताय, म्हणून तर त्याला चित्तचोर म्हणताय। तो प्रत्येकाच्या मनाचं हरण करतोय मनोहर। जर आपण कथेत बसलोय आणि मानस पूजा करून जर त्याने आपलं चित्त चोरलंय, तर रियल जर आपण वृंदावन धाम मध्ये आलात ना, तर पुन्हा मागे परतण्याची इच्छा होत नाहीये। महाराज, आजही आमच्या वृंदावन धाम मध्ये असे काही संत आहेत बाबा की त्यांनी क्षेत्र संन्यास घेतला। वृंदावन धाम सोडून जाण्याची किंचितही इच्छा नाहीये। आम्ही ज्या महात्म्यांच्या सानिध्यात आमचं बालपण गेलं, साक्षीला संदीपन महाराज आहेत, जर एखादी कथा आली बाहेर गावाला तर ते समजायचे तुझं अनंत जन्माचं पाप आडवं आलं म्हणून तुला धाम सोडावं लागलं। काय प्रेम, काय भक्ती आणि जिव्हाळा असेल।
याचा अर्थ असा आहे, भगवान धामामध्ये आपलं भगवत सोडून केवळ सखा म्हणून राहतो. प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना. तो सखा आहे आपला आणि जगात एकच मित्र आहे आपला, तो म्हणजे परमात्मा. सखादती स. अरे आपण जन्माला आल्यापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत तोच आपल्या साथीला आहे. तो माझा भगवान परमात्मा बाललीला करत करत मोठे झाले. राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन एक वेळेचा प्रसंग आहे, माझ्याकडे या नटखट खोड्या करायला लागले आणि एक दिवस यशोदा मैयाच्या मांडीवर बसत बसत आईचं दुग्धपान करत करत आईला गप्पा मारतात. प्रसंग फार गोड आहे. आणि कन्हैया आईला सहज म्हणतात, मैया एक बात बता, तू सबसे ज्यादा किससे प्यार करे? कभी कभी ऐसा होता है ना, माँ और बेटा जब अकेले में बैठते हैं, माँ अपने लाला को दुग्धपान कराती है तो गप्पा लड़ाते हैं. तो मेरी मैया यशोदा और लाला मेरे माँ यशोदा का दुग्धपान कर रहे हैं और लाला ने ऐसे ही माँ को पूछा, मैया यशोदा मैया तू बता सच्चा प्यार किससे करती है? मैया बोली, लाला ये कोई पूछने की बात हो गई ना, नंद बाबा से करती है, यशोदा से रोहिणी से करती है, या फिर बलदाऊ से ज्यादा प्यार करती है? तो यशोदा कहने लगी, लाला मैं सबसे ज्यादा तो प्यार तुझे करूं, तू मेरा लाला है, तू ही मेरा छकुला है, मैं सबसे ज्यादा प्यार तुझे करती हूं. और इसी समय चूल्हा पे कपिला नाम की गौ माता का दुग्ध वहां उबालने जा रहा था. और मेरा भगवान तो है करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. मेरे कन्हैया ने अग्नि देवता से कहा, भाई थोड़ा स्पीड बढ़ाओ. और आंच थोड़ी जो मंद थी वो स्पीड बढ़ने लगी. अब दूध उबलने लगा. अब जैसे दूध उबलने का खुशबू यशोदा से आई, लाला को जो पटक दी और चली दूध बचाने. कन्हैया को गुस्सा आया, अभी अभी करने लगी कि मुझे पूत प्यारो है, इसे पूत नहीं दूध प्यारो है. हिला मुलगा प्रिय नाही, हिला दूध प्रिय आहे आणि म्हणून मला खाली सोडून दूध वाचवायला गेली. कन्हैयाला राग आला, तिथली काठी घेतली आणि तिच्या घरातले सर्व मडके फोडले. यशोदा मैयाची अशी अवस्था आली, इकडे आड आणि तिकडे वीर. तिकडे गेली तर दूध जळालं आणि इकडे आली तर मडके फुटले. प्यारचे बोलो राधे राधे. याचं एक कारण आहे. राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन ते दूध का जळत होतं? त्याचं कारण आहे, ते दूध होतं कपिला गैयाचं. आणि माझी यशोदा मैया जेव्हा कन्हैयाला दूध पान करत करत गप्पा मारत होती ना, तर कन्हैया गप्पा मारण्याच्या नादात आईचं दूध पित होती. आणि दूध पित असताना यशोदा मैयाला असं वाटलं, जर मी दूध नाही वाचवलं तर माझा कन्हैया एक तर गाईचं नाहीतर आईचं दूध पितो, दुसरं पीत म्हणजे पिशवीचं पीत नाही, एक तर गावरान गाईचं नाहीतर आईचं. प्यार से बोलो राधे राधे. आणि मग ते दूध पण का जळत होतं त्याचं कारण आहे का? त्या दुधाने विचार केला, माझ्या कन्हैया आईचं दुग्धपान करतायत आणि जर माझ्या कन्हैयाचं माझ्या उपास्य देवताचं जर पोट भरलं तर तो मला पिणार, आणि जर त्याने मला नाही पिलं तर बिड्या पिणाऱ्याच्या तोंडात जाण्यापेक्षा जळून मेलेलं बरं. कारण मला कोणीतरी दुसरं पिणारच ना, मग नको त्याच्या मुखात जाण्यापेक्षा आत्महत्या केलेली. कारण करावा तर देवानी स्वीकार करावा, अन्य कोणी नाही. प्यार से बोलो राधे राधे. भगवंताने मडके फोडले म्हणजे काय केलंय? काही नाही, तुमच्या माझ्या ठिकाणचा अहंकार नष्ट केला. आणि जेव्हा अहंकार असतो ना, तर माझ्या भगवंताला तीळ मात्र अहंकार सुद्धा सहन होत. तीळ मात्र जरी अभिमान होय तो मेरू सम.
भगवान थोडे मोठे झाले, अंगणात खेळायला लागले, तोपर्यंत इकडनं कंसाने तृणासुर नावाचा दैत्य पाठवला. भगवंतांनी त्याचाही वध केला. आणि भगवंताचे छोटे छोटे बाळ गोपाळ मित्रमंडळी वाढले. बाल गोपाल भगवंताचे सखा सवंगडी वाढले. आणि एक वाक्य सांगू का दादा, तुमच्या माझ्या जीवनात जोपर्यंत तुमचा बाल सखा, एखादा जीवस्य कंठस्य प्रिय मित्र जोपर्यंत भेटत नाही ना, तोपर्यंत तुमच्या जीवनातले सुख दुःख तुम्ही त्याच्यापुढे सांगत नाही ना, तोपर्यंत तुमचं मन हलकं होत नाही. आवर्जून सांगेल, भक्ती टीव्ही चॅनल अख्खा भारत पाहतोय. काटे बापूंनाही माहिती आहे, उपस्थित माझे सर्व सहकारी यांना माहिती आहे. लाखो लोकांसमोर कथा करण्याचा योग येतोय. नजर पुरत नाही एवढा समाज असतोय. तिथे गुरुजी गुरुजी करणारे लाखो शिष्य भक्त पुढे असतात, ऐकणारे तत्ववेत्ते समोर असतात. पण तिथे मला जो आनंद मिळाला नाही ना, कारण मी ज्यांच्यात लहानाचा मोठा झालोय, माझं कौतुक पाहण्यासाठी माझे बालमित्र जेव्हा हे व्यासपीठावर आले ना, तेव्हा खऱ्या अर्थाने माझं जीवन सफळ झालं याची जाणीव मला झाली. हा आमचे आदरणीय लक्ष्मण बाबा पाटील, आदरणीय संस्कृतमध्ये जे गाड्या अभ्यासक आहेत हरिदास महाराज पालवे शास्त्री, आणि आपल्या सप्ताहामध्ये ज्यांची काल्याची कीर्तनाची सेवा आहे ते भक्तिशक्ती संघाचे अध्यक्ष संदीप भाऊ लोहर, ही माझी सगळी सवंगडी आहेत, मित्र आहेत. हे आपापल्या क्षेत्रात फार दिग्गज आहेत. आणि 99% बापू लोकाला सांगणारे ऐकायला येत नसतात. ज्याला सांगायची सवय असते ना, ते ऐकायला येत नाहीत गुट्टे महाराज. हे तुम्ही क्वचितच लोक आहेत की सांगणारे ऐकायला येणं हे माझं भाग्य आहे. ही सगळी दिग्गज मंडळी आहेत. बरं, हे कथा ऐकायला नाही आलेत, ते पण सांगतो तुम्हाला. हा करतो काय हे पाहायला आलेत. नेमकं हा करतो काय याला समक्ष आता हे तुम्हाला माहिती नाही. मी त्यांना तिथून प्रॉमिस करून आलो, तिथं यान फक्त गप बसा, बोलू नका. लहानपणचे मित्र चुकून चौकात कधी भेटू नये आपल्याला, कारण आपल्या सर्व खानापुन्हा त्यांना माहिती असते. पण जेव्हा ते भेटतात ना दादा, तेव्हा अंतःकरण भरून येते. चला, आपल्या कौतुकाचं पाठीवर थाप टाकायला आपलं कोणीतरी आहे. तुम्ही करोडपती बंगला बांधा, इथे आलात, काटेनगरमध्ये एक गुंठा जागा घेतली, त्याच्यात 3 मजली बंगला बांधला. इथल्या करोडपती लोकांना तुमच्या बंगल्याचं कौतुक नाही, कारण तुमचा जेवढा बंगला आहे ना, तेवढा यांच्या नोकराला राहायला घर आहे. इथे तुम्ही 1 गुंठा, मराठवाड्यातून आलात, विदर्भातून आलात, इथे 1 गुंठा जागा घेतली आणि त्याच्यात 3 मजली घर बांधलं. याचं कौतुक इथल्या लोकांना नाही का, तर तेवढं तर त्यांच्या नोकराला घर आहे राहायला. पण जर तुमच्या गावाकडनं ज्यांनी लहानाचं मोठं तुम्हाला पाहिलं, एक टाइम तुम्हाला खायला मिळत नव्हतं हे ज्यांनी पाहिलं ना, आणि ते जर तुमच्या घरी इथं आले आणि त्यांनी तुमचा 3 मजली अर्ध्याच गुंठ्यातलं घर पाहू द्या, तेव्हा ते जर म्हणाले अरे तू एवढं कमवलं, त्या दिवशी तुम्हाला वाटतं बस आपण जिंकलं. त्या दिवशी तुम्हाला तुमच्या बंगल्याचं घराचं कौतुक वाटतं. तोपर्यंत नाही. आपली प्रॉपर्टी, आता हेच आमचे बंगले आहेत, हीच आमची प्रॉपर्टी आहे. आणि 99% मी आळंदी परिसरात कथा घेतच नाही, देतच नाही आहे. बापूला माहिती आहे, मी 4 वर्षापूर्वी आमच्या रसाळ परिवार पूर्ण हजर आहे, त्यांच्याकडे दिली होती. त्याच्यानंतर मला मोशीवरनं बरेच कॉल आहेत, चाकणला कॉल आहेत, मी नाही कथा दिली, कारण माझा नियम आहे, मी एका परिसरात लवकर कथा देत नाही. फक्त हा आग्रह धरलाय श्यामनी आमच्या. श्याम म्हटला नाही बाबा तुमची कथा करायचीच. आणि ही कथा मी श्यामला नको नको म्हटलं तरी त्याने आग्रह धरला. पण एक सांगेल, जेव्हा आज ही दिग्गज मंडळी हीच नाही तर ही जी येत ना माझ्या उजव्या हाताला, हे तबल्याला कोणी साथ करते, कोणी गाते,
ही माझी सगळी जुनी मित्र आहेत. आता हे श्यामदादा गोराणे जो 1 तास टीव्हीला शोचा 1 लाख रुपयाच्या माणसाची फी आहे, 1 तास वाजवायची. संगीत क्षेत्रात वारकरी संप्रदायात ज्यांनी कीबोर्ड आणला ते संतोष गुरुजी देवकर आहेत. बाकी तर सगळे नवनिर्वाचित आहेत. लाटे महाराज आहेत, दराडे महाराज आहेत, अंगदजी आहेत, ही सगळी मंडळी आहेत. ही तर नवनिर्वाचित आहेत, पण ही जुनी मंडळी आहेत. आज ही कलाकार म्हणून माझ्या स्टेजवर नाही आहेत, हे फक्त मित्रप्रेम म्हणून. आणि जर कधी यांना बोलवायचं असेल तर प्रायव्हेट कॉल करा आणि मग कळेल आपल्याला. 1 तासाचे 1 लाख. हे बाबा हे आज विदाऊट ड्रेसवर आलेत, धोतर शर्ट नाही. ते म्हणले बघा मला मोठेपणा नाही, मी येणार आणि बसणार. युट्यूबला सर्च करा तुम्ही, नुसतं लक्ष्मण महाराज पाटील. टीव्हीलाही चालू आहे, मला वाटतं जी जागरण आजपासून चालू आहे. हे सगळे दिग्गज मंडळी आहेत. आणि जोपर्यंत तुमचे मित्र तुमच्या पाठीवर हात टाकत नाही ना, तुम्ही करोडपती असू द्या, तुमच्या संपत्तीला लाग लावा, तुमच्या जर जवळच्या माणसाने तुमचं कौतुक नाही केलं. आणि जवळचे आणि कौतुक हे सूत्र जुळत नाही. पण माझं भाग्य आहे की माझी सगळी दिग्गज मित्रमंडळी बाल सखा इथे आले. एक जिव्हाळा, आपुलकी, स्नेह, प्रेम. आपण कशासाठी करतोय? हे फक्त प्रेमासाठी. आणि माझ्या कणियाने तेच कमवलंय. जगत में प्रेम ही सार है. माझ्या कणियाने बाल गोपाल मित्रमंडळी फक्त प्रेमाने वश केलं. आणि माझ्या कणियाचे मधुमंगल, श्रीदामा, वेडा, वाकडा, सुदामा सगळी मित्रमंडळी बाहेर झाली. आणि माझ्या कणियाने आज एक मित्रमंडळ स्थापन केलं. त्या मित्रमंडळाचं नाव ठेवलंय बाल गोपाल माखन चोर मित्रमंडळ. नामकरण काय केलंय? बाल गोपाल माखन चोर मित्रमंडळ. त्याला धर्मदायुक्त म्हणून रजिस्टर नंबर आणला. कारण कुठलंही काम करताना अधिकृत केलं पाहिजे. कुठलंही काम करताना अधिकृत केलं पाहिजे. कारण येणाऱ्या काळात जोपर्यंत तुम्ही एकत्र येऊन शासन दरबारी तुमची नोंद नाही होत, आणि ती नोंद जोपर्यंत शासन दरबारी होत नाही तोपर्यंत शासन तुमच्या कार्याची दखल घेत नाही. आतापर्यंत ही सगळी सामाजिक क्षेत्रात दिग्गज मंडळी आहेत. पण जेव्हापासनं भक्तिशक्ती संघाची स्थापना झाली, शासन दरबारी दखल घ्यायला लागलेत. कारण एकत्रित वा वा, तुम्ही तरी खाली कशाला बसता? या. नाही नाही या, ऐका माझं, ऐका बाबा, या हो. मी नुकताच माझा तोच विषय चालू होता. आता हे आमचे भागवत क्षेत्रातले गाडे अभ्यासक संजयजी महाराज हिवराळे, हे बी टीव्ही स्टार आहेत. मी त्यांना काल विचारलं तुम्ही टीव्हीला होता परवा, आज इथं? ते म्हणले टीव्हीत जास्त गरमायला म्हणून बाहेर आलोय. फार विनोदी स्वभाव. ते म्हणले आज जरा टीव्हीत जास्त गरमायला म्हणून बाहेर आलोय. ही सगळी दिग्गज मंडळी आहे. आणि फक्त एक प्रेम, जिव्हाळा, आपुलकी. मला वाटत नाही की मी कथा करतोय भागवताची. मला वाटतंय मी सुदामा आहे, त्याच्यातला कोणी कृष्ण आहे, कोणी वेडा आहे, कोणी श्रीदामा आहे. ही सगळी माझी बालगोपाल मित्रमंडळी आली. एक संकीर्तन घेऊया संतोष दादा, आणि या सर्व महाराज मंडळींचं संकीर्तनाच्या माध्यमातून यांचं स्वागत करूया. कारण आपल्याकडे येणारी संत मंडळी ही महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे इंगोले बाबा असतील, भरत महाराज गुट्टे परळीवरनं आले तेही असतील, ही सगळी मंडळी, यांचं स्वागत करायचं म्हटलं तर एक संकीर्तन घेऊया. कारण अनिल महाराज, ये लोग ना नोट चाहते हैं ना वोट चाहते हैं, ये तो भगवत नाम संकीर्तन का एक घोट चाहते हैं. तो सभी लोग हाथ ऊपर उठाते हुए, सभी लोग ज्यांना ज्यांना हात दिले देवानी त्यांनी हात वर करा, बाकीच्यांनी त्रास घेऊ नका. हा, संकीर्तन गायचं गोड यांच्या स्वागतासाठी. हरी बोल. पाठीमागचे अतिशय उत्साहात भक्तिमय वातावरणात या सर्व माझ्या गुरुबंधूंचं स्वागत करायचं. हरी बोल. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है,
गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है। श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। भज राधे गोविंद, भज राधे गोविंद, भज राधे गोविंद, रत राधे गोविंद। हे गोविंद भज राधे गोविंद, भज राधे गोविंद, रत राधे गोविंद। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। राधे 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 राधे। जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राधे। प्यार से बोलो राधे राधे। जरा जोर से बोलो ना, और जोर से बोलो। अतिशय भगवंताच्या या मधुर संकीर्तनाने आपले सर्व ज्येष्ठ गुरुबंधू मंडळींचं स्वागत केलंय। कथेच्या अंतिम चरणाकडे आपण जाऊया। माझ्या भगवंताच्या अनेक खोड्या आपण पाहत गेलोय। उखळबंधन, यमला अर्जुन उद्धार आणि भगवंतांनी बालगोपालाच्या संगतीत ज्या माखण चोरीच्या लीला केल्यात, लीला भगवंताच्या सर्वांना माहिती आहेत। इथं भगवंताच्या लीला सांगून माझ्या लीला दाखवण्यात मजा नाही, कारण माझी चोरी पकडणारे ज्येष्ठ सगळे CID इथं आलेले, त्यामुळे हे म्हणतील त्याच्या लीला दाखवण्यापेक्षा तुझ्या लीला बंद कर। त्यामुळे मी अधिक लीलात जास्त वेळ घेत नाही। एक कथा, एक भगवंताच्या मधुर खोडीची कथा सांगतो आणि आपल्या दहीहंडी प्रकरणाकडे आपण जाऊया। प्यार से बोलो राधे राधे। जोर से बोलो ना, और जोर से बोलो। भगवंताने बालगोपाल माखणचोर मित्रमंडळीची स्थापना केली आणि भगवंताने सांगितले आजपासून आपण चोरी करायची। एक म्हणला, कृष्णा अरे चोरी करणं पाप आहे, तुला माहिती नाही का? यजुर्वेदात सांगितलंय चोरी करणं पाप असतं। तो कसबा पेठ मधला होता। भगवान म्हणले बघ, चोरी करणं पाप असतं, पण चोरी कशाची करायची हे पूर्ण आहे। माझ्या भगवंतांनी चोरी केली याचा अर्थ काय? तर तुमच्या अंतःकरणात अनंत जन्माचं पाप हरण केलं म्हणून हरी, तुमच्या चित्ताची चोरी केली म्हणून चित्त चोर, नवनीताची चोरी केली याचा अर्थ तुमचं माझं अंतःकरण मृदू नवनीत समाना म्हणून मृदू असणारं चित्त भगवंतांनी चोरलंय। म्हणून अनेक त्याचे भावार्थ तुम्हाला प्रगट करता येतील। आणि भगवंतांनी सर्व समाजातील 18 पगड जातीतील सर्व बाळगोपाळांना एकत्र केलं। जसं माझ्या ज्ञानोबारांनी मिळविली मांदी, वैष्णवांची हेच ज्ञानोबार आहे।
विष्णू अवतारात कृष्ण भगवंता स्वरूपात सर्व समाजातील घटकांना एकत्र केलं. त्यामध्ये दीन दुबळा, अनाथ, कुपोषित या सर्वांना एकत्र केलं आणि ज्याच्या घरी जास्त आहे त्याच्या घरचं आणून सर्वांना खाऊ घातलं. भगवान म्हणलं हे बघ चोरी केली पाहिजेत. आणि हे गोपाळ म्हणला कृष्णा चोरी कशी करायची? भगवान म्हणले सोपं आहे. इंटरनॅशनल मॅच खेळायच्या अगोदर प्रॅक्टिस कुठं केली पाहिजे दादा? घरच्या मैदानावर. मग भगवान म्हणले आज चोरी करायची, आज चोरीचा फर्स्ट डे, पहिला दिवस. आजची चोरी आपापल्या घरी. एक म्हणला कृष्ण आपापल्या घरी का? कन्हैया म्हणले हे बघ जर चुकून पकडल्या गेला तर घरचे चोर म्हणून मारणार नाहीत आणि प्रॅक्टिस होईल. सर्वांनी ठरवलं आज आपापल्या घरी चोरी करायची. सर्व घरी गेले आणि सर्व झोपले. आणि मग प्रत्येकाने चोरीचा मनात संकल्प घेतलेलाच होता. संकल्प फार महत्वाचा असतो. आणि कन्हैया रात्री उठले महाराज 2:30-3ला. यशोदा मैयाजवळ झोपले होते ना. हळूच गेले कन्हैया किचन रूम मध्ये आणि किचन रूमची कडी उघडली आणि आतमध्ये प्रवेश केला. ते यशोदा मैयाचं किचन होतं. तुमच्यासारखं नाही रात्रीचे खरकटी भांडी तशीच. माझ्या माता भगिनींनो नीट ऐका. ज्या घरात रोज कलह होतात, लक्ष्मी टिकत नाही, त्याचं एक मुख्य कारण ते पण आहे आपल्या घरात स्वयंपाक केलेले रात्रीचे भांडे कधीच किचन मध्ये खरकटे ठेवायचे नाही. किती उशीर होऊ द्या, रात्री 2:30 जरी वाजलेत तरी किचन स्वच्छ करूनच मग झोपायचं. कारण वास्तुदेवताचा वास आपल्या घरात असतो. ज्या घरात रात्रीची खरकटी भांडी तशी ठेवली असतात ना त्या घरात 99% कलह होतात. 99% संपत्ती टिकत नाही. मग लाखो रुपयाचा पगार असून सुख मिळत नाही, त्याचं हे कारण आहे. मग यशोदा मैयाचं ते किचन होतं स्वच्छ, अगदी चेहरा त्याच्यात दिसेल. माझ्या कन्हैयाने प्रवेश केला किचन मध्ये. आता चोर चोरी करताना काय डायरेक्ट जातो का चोरी करायला? त्याची ऍक्शन कशी असते? एकदा इकडे पहा, एकदा इकडे पहा. आणि माझ्या कन्हैयाने जसा प्रवेश केला, कन्हैयाने उजवीकडे पाहिलं तर यशोदा मैयाच्या त्या किचन मध्ये आरसे लावलेले होते. म्हणजे एवढी फरशी स्वच्छ होती की प्रतिबिंब दिसायचं. आणि माझ्या कन्हैयाने पाहिलं त्याच्यात माझ्या कन्हैयाला दुसरा कन्हैया दिसला. आता लहानच कन्हैयाने विचारलं ए तू काय करतोय माझ्या घरात? आता याने असं केल्यावर तो कसा करेल? त्याने असं केलं. हा म्हटलं अच्छा मेरे घर में आके मुझे इशारा कर रहा है. तो म्हणला ये मेरा घर है. आता याने असं केल्यावर तो कसा करेल? कन्हैया बोले ठीक है तू भी चोर मैं भी चोर, चलो दोनों मिलके काम करते हैं. आणि कन्हैयाने पुन्हा किचन मध्ये प्रवेश केला आणि माठ खाली घेतला. होतो तिघाचे मी वरी जो माठ होता ना तो खाली घेतला आणि मांडीवर घेतला. डायरेक्ट चोरी करण्यापेक्षा परत डावीकडे पाहिलं तर डावीकडे तीच प्रतिक्रिया, तेच प्रतिबिंब. कन्हैयाने पाहिलं इकडचा चोर तर किमान फक्त प्रवेश केला होता, हा चोर तर डायरेक्ट माठ मांडीवर घेऊन. कन्हैया मला ए तू कोण आहेस? माझ्या घरात येऊन डायरेक्ट लोण्याचा माठ मांडीवर घेतला. आता याने असं केल्यावर तो कसा करेल? प्रतिबिंब असंच करणार ना. हा कन्हैया म्हणले लो मेरे घर में आकर मेरे से पहले माखन मिश्री का माठ तेरे गोद में लेके तू पहले पुंडलिक वरधारी करेगा? मेरा घर है, मैं तुझे खाने नहीं दूंगा. आणि मग भगवंतानी काय केलं? चल तू तेरा देख मैं मेरा देखतो. आणि कन्हैयाने एक घास खाल्ला आणि पुढे पाहिलं तर पुढच्या आरशात तिसरा चोर दिसला. आणि त्याने काय केलेलं होतं? मस्त झोपला होता. मग काय केलं त्यांनी? माखन खाल्लेलं तोंडाला पाहिलं. माझ्या कन्हैयाला राग आला. कन्हैया म्हणले ए तू कोण आहेस? माझ्या घरात येऊन माझ्या अगोदर खायला सुरुवात केली. आणि माझे कन्हैया विसरले की आपण चोर आहेत. आणि कन्हैयाने डायरेक्ट मनमोकळेपणाने आवाज दिला ए तुला माहिती नाही माझी मम्मी फार डेंजर आहे, ती जर आली तर तुला हाता घालून काढेल. आणि कन्हैयाचं हे बोलणं यशोदा मैयाने ऐकलं. यशोदा म्हणली हा झोपत वावचळतो काय? पाहिलं तर कन्हैया जवळ नाही. आणि कन्हैया कोणाशी बोलतोय? किचन मधल्या
प्रतिबिंबाशी चोराशी. आणि यशोदा त्या आवाजाच्या दिशेने आली आणि किचन मध्ये प्रवेश पाहिलं. यशोदेने आवाज दिला, ए कनुआ लाला बेटा क्या कर रहा है किचन में, नेक इतकू देख, नेक इतकू देख, इकडे पहा. कन्हैया म्हणला, आई बरं झालं तू आली, मी तुलाच आवाज देणार होतो, आपल्या घरात चोर शिरलाय. यशोदा म्हणली, बघू मी बघते जरा चोराकडं. आणि माझ्या यशोदा मैयाने प्रवेश केला किचन मध्ये. आणि किचन मध्ये प्रवेश केल्यानंतर पाहिलं, कन्हैयाचा हात धरला, लाला दिखा कहा आहे चोर. पाहिलं कृष्णाने, आता काय दिसणार आरशात. कृष्ण म्हणला, मम्मी, ए मम्मी, मम्मी. त्याची मम्मी पण तुझ्यासारखी दिसते का ग, त्याला पण मम्मी आहे तुझ्यासारखी दिसते. यशोदा मैया म्हणली, दारी के तेरी माँ हूं, पगली समझ बैठा हूं, बुढ़ी जरूर हूं लेकिन पागल थोड़ी हूं. चोर कही के तूने चोरी की और दूसरे पे इंजाम लगाता है. आता कन्हैया तो कन्हैया म्हणला, माँ जबान संभल के बात कर रहा, घर मेरा है और मेरे घर में मैं चोरी क्यों करूं. आई म्हणले, मग तुझं घर आहे तर तू इथं करतो काय. माझ्या कन्हैयाच्या लक्षात आलं, ददामी बुद्धी योगम तम, देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. बरोबर बुद्धी. आणि भगवंताने लगेच आईला मायावी पडदेने आईला पकडलेलं रंगे हात निर्दोष सुटण्याची पद्धत कशी वापरली ऐका. कन्हैया म्हणले, अगं आई मी चोरी करत नाही, मग इथं काय करतोय. अगं आई तू आंधळी आहेस, तुला नीट दिसत नाही, या लोण्यात मुंग्या झाल्यात आणि मी तुझं काम हलकं करतोय, मुंग्या काढतोय. आई म्हणली, तुला कधीपासून रे माझी एवढी काळजी, आणि रात्रीच्या 2:30 वाजता. हे काही असे नग असतात, नग काही हुशार असतात. आई तुला काम होत नाही म्हणून सून आणली, आई तुला काम होत नाही म्हणून सून आणली. त्या आईलाच माहिती आहे सुन्याचं काय करते का, हिला सुनाचं करावं लागतं. पण यश कन्हैयाने तोच फॉर्म्युला वापरला, आई तुला दिसत नाही ग म्हणून मी मुंग्या काढतोय. आई म्हणली, ठीक आहे लाला, मैं भी तेरी माँ हूँ. मुंग्या कुठे झाल्या, चिटी म्हणजे मुंगी कुठे झाली. बोले माखन में. तो एक बात बता लाला, तेरे मुंह में माखन कैसे लग गया. मुंग्या जर माठात झाल्यात तर मग तुझ्या तोंडाला कसं लागलं. कन्हैया म्हणला, मैया सुन ले, तू इल्जाम मेरे पर मत लगाना, मैं एक एक चिट्ठी निकाल रहा था, माखन की मटकी की एक एक चिट्ठी निकाल के बाहर निकाल रहा था. उसमें से एक चिट्ठी बहुत डेंजर थी, मैंने जैसे उसे नीचे फेंक दिया वो मेरे पैर पे चढ़ गई, घुटनों पे आ गई, कमर पे आ गई, बाहू पे आ गई, बाहू से कपोल पे, गाल पे आ गई, गाल पे आने के बाद मुंह पे आ गई और यहाँ उसने काट लिया. और यहाँ जैसे उसने काटा तो मैंने भरा हुआ माखन से हाथ जो था उससे उसके निकाल दिया, इसलिए मुंह पे लग गया. आई म्हणली, वाह माझं लाल, चोरी करत नाही गे बाई, मी उगाच आळ घेतलाय. आणि तसाच घरी आणला, तोंड पुसला, झोपला. सकाळी तर 6 वाजले. लगेच निघला कन्हैया गल्लीत गार्डन मध्ये. तेवढ्यात बाकीचे जे रात्री मित्र होते ना घरी चोरी करायला, कोणी हात पकडून आले, कोणी कंबर धरून आले. कन्हैयाने विचारलं, ए मधुमंगल क्या हुआ. मधुमंगल म्हणला, रात्री चोरी केली घरी. अरे कन्हैया म्हणले, मी पण केली. आणि मग तू पकडला नाही का. कन्हैया म्हणला, मी पकडलो पण निर्दोष सुटलो. आणि तू. अरे मी काय, वहिनीने चोर म्हणून बेलण्याने मारलं, वहिनीने चोर समजून अख्खा बेलण्याने धुवून काढला मला. अशा माझ्या कन्हैयाच्या नाना खोड्या गेल्या. आणि यशोदा मैयाकडे सर्व गोपिका तक्रार घेऊन जायला लागल्यात, गोपिका तक्रार घेऊन जायला लागल्यात. आणि माझी यशोदा मैया म्हणते, माझं पोर बिलकुल खोड्या करत नाही. माझं पोर कसं आहे गुरुजी, चांगलं आहे, सगुण आहे. माझे अचुडे बचुडे छकुडे ग राज रुपडे, 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 माझे अचुडे बचुडे छकुडे ग राज रुपडे. पांघरू घालते पांघरू घालते कचुडे
माझे अचुडे बचुडे छकुडे गराज रुपडे माझे अचुडे बचुडे छकुडे गराज रुपडे माझे अचुडे बचुडे छकुडे गराज रुपडे माझे अचुडे बचुडे छकुडे गराज रुपडे. आई म्हणते गोपीनो माझं बाळ सगुण गुणाचं ताण अचुड बचुडे त्याच्यावर विनाकारण आळ घेता कामा नाही. 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळे ग अंगणी खेळ खेळे अंगणी खेळ खेळ अंगणी खेळ खेळ काल टिकट घेता आळगे गोकुळच्या नारी काल टिकट घेता आळगे काट वस्तीच्या नारी काल टिकट घेता आळगे गोकुळच्या नारी काल टिकट घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याचा भवरा गे तुम्ही लपवून याचा भवरा तुम्ही लपून याचा भोवरा गे तुम्ही लपून याचा भोवरा अळघेता शारंग धरा गे अळघेता शारंग धरा अळघेता शारंग धरा गे अळघेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या वर गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याची गोटी गे तुम्ही लपवून याची गोटी तुम्ही लपवून याची गोटी गे तुम्ही लपवून याची गोटी अळघेताच्या जग जेठी गे अळघेता जग जेठी अळघेता जग जेठी गे अळघेता जग जेठी. तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना, दिल खोल के बोलो राधे राधे. यशोदा म्हणते तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या. आता हा सर्वात नटखट पण आईला खरं वाटेत एक वाक्य बोलू का दादा. निष्कपट आणि डोळे झाकून तुमच्यावर प्रेम करणारी तुमची आई असते. जगात अशी एकही आई नाही की तिच्या आईला तिच्या मुलाचे गुणदोष दिसतात. बघायचं तुम्हाला. आता इथे जवळजवळ काय जे असतील 400-500 महिला बसलेल्या आहेत. तुम्हाला प्रामाणिकपणे मी एक प्रश्न विचारतो हात जोडून, इमानदारीने मला उत्तर द्या. तुमच्यापैकी कोणाचं पोरग चोर आहे हात वर करा. इमानदारीने, खोटं बोलू नका. तुमच्यापैकी कोणाचं पोरग चोर आहे हात वर करा. बरं आता तुमच्याचे जर सगळ्याचे एवढे सज्जन असते तर दिघी पोलीस स्टेशनला एवढा ताण आला नसता. हा, आळंदी पोलीस स्टेशनला एवढा ताण आला नसता ना एवढे जर सगळ्यांचे सज्जन असते तर. पण हात वर का नाही तुमचा, त्याचं कारण आहे अख्ख्या जगाला जरी तुमचं पोरग चोर वाटत असेल पण एकाही आईला चोर वाटत म्हणून तर तुम्ही आई आहे. आणि जर चुकून एखादीने हात वर केला असता तर ती सक्की नसेल सावत्र असला. हे सूत्र आहे. पण यशोदा मैया म्हणते तुम्हीच याची गोटी लपवली आणि तुम्हीच आळ घेता याच्यावर. आता खूप खोड्या झाल्यात आणि मला बंद करावे लागतील खोड्या. तेवढ्यात एक गोपी उठली आणि यशोदाला म्हणते यशोदे लास्ट वॉर्निंग, वेळ होत चाललाय. तुला काय खोड्या करायच्या ते फक्त 5 मिनिटात कर. हा 5 मिनिटात तुझ्या खोड्या आटव. आणि हे तुझं जे कार्ट आहे ना हे कृष्ण हे नको त्याच्या घरी खोड्या करते. त्याला म्हणा तुला खोड्याच करायच्या ना चोऱ्याच करायच्या ना
तुझे चोरी करायची जर हिंमत असेल तर माझ्या घरी चोरी करून दाखव. कृष्ण म्हणला मधुमंगलाला, हे ही जी आपल्या मम्मीला वर तोंड करून बोलणारी कोणती आहे रे, ही कुठली आहे? एक म्हणला काटेनगरची. कृष्ण म्हणला ही काटेनगरची नाहीच, कारण काटेनगरच्या एवढं उंच आवाजात बोलत नाही. मग मधुमंगल म्हणला काय माहिती बाबा कुठली आहे. एक म्हणला जाऊ दे, हिच्याकडे लक्ष नको देऊ, इलेक्शनला उभी राहिली असेल, 3 वेळा पडली असेल म्हणून हिला फक्त भाषणच देता येत. अरे नाही नाही, ही कुठली आहे आणि तिला सांग मावशी आजची चोरी तुझ्या घरी.